नमस्कार, ज्योती हेल्दीयर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज बाप्पांसाठी आणि लहान मुलांसाठी आवडते चॉकलेट मोदक आणि तेही गॅस न पेटवता झटपट आणि सोप्या पद्धतीने करणार आहे। चला तर वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मी 2 पुडे चॉकलेट क्रीम बिस्किट घेतले। तुम्ही कोणत्याही ब्रँडचे क्रीम बिस्किट घेऊ शकता आणि 1 कप काजू घेतलेला आहे। आता हे बिस्किट आणि काजू मिक्सर पॉट मध्ये घालू। यामध्ये थोडी विलायची घालू, 1 चम्मच साखर घालू आणि मिक्सर मध्ये पॉट लावून बारीक कूट करून घेऊ। बिस्किटचा बघा बारीक कूट झालेला आहे। आता बिस्किटचा बारीक कूट बाउल मध्ये घालू। बिस्किटच्या कूट मध्ये 2 चम्मच मिल्क पावडर घालू आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडे दूध घालून घट्टसर गोळा करून घ्यायचा। हे बघा आपलं घट्टसर छान गोळा झालेला आहे। आता हे मिश्रण आपण साइडने ठेवू। आता मोदकात स्टफिंग भरण्यासाठी मी स्ट्रॉबेरी बिस्किट घेतलेले आहे। आता या स्ट्रॉबेरी बिस्किटची क्रीम एका बाउल मध्ये काढून घेऊ। या क्रीम मध्ये 2 चम्मच डेसिकेटेड खोबरकीस घालू आणि 1 चम्मच दुधावरची मलाई घालू आणि मिक्स करून गोळा याचा करून घेऊ। हे बघा स्टफिंग भरण्यासाठी गोळा झालेला आहे। आता मी हा साचा घेतलेला आहे। हा साचा बंद करू। या बंद साच्यात मोदकाचे मिश्रण भरू। या साच्यात मोदकाचे मिश्रण भरते वेळेस तूप वगैरे अजिबात लावायचे नाही आणि मध्यभागी असा क्रंच करू आणि हे मोदकाचे स्टफिंग मिश्रण यामध्ये भरू आणि मोदकाच्या खालच्या भागाला थोडं हे मिश्रण मोदकाचं लावू। साच्याच्या भोवतालचे एक्स्ट्रा जे मिश्रण राहते मोदकाचं हे काढून घेऊ आणि साचा ओपन करू। हा बघा किती छान आपला मोदक झालेला आहे। असेच आपण बाकीचे मोदक करून घेऊ। आता हा मोदक प्लेट मध्ये ठेवू। हे बघा चॉकलेट मोदक किती छान दिसत आहे। लहान मुलांचे आणि गणपती बाप्पांचे हे मोदक फेवरेटच आहे, कारण या मोदकाच्या आतील स्ट्रॉबेरी क्रीम आणि हा चॉकलेट फ्लेवरचा मोदक खायला अप्रतिमच। म्हणून असेच मोदक माझ्या व्हिडिओ प्रमाणे गणपती बाप्पांसाठी करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।